जय शिवराय मित्रांनो. मित्रांनो, खरीप पीक विमा 2025चं कॅल्क्युलेशन दिसायला सुरू झालेले आहे. काही शेतकऱ्यांना त्यांच्या पीक विम्याच्या रकमा कॅल्क्युलेशन समोर दिसत आहेत. काही शेतकऱ्यांना अद्याप कॅल्क्युलेशन अवेटेड दाखवत आहे, तर काही शेतकऱ्यांना त्या रकमा शून्य दिसत आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपल्या महसूल मंडळाचा, आपल्या तालुक्याचा, आपल्या जिल्ह्याचा पीक विमा येणार का, हा प्रश्न सातत्यानं शेतकऱ्यांना पडतोय. आपण यापूर्वी सुद्धा स्वतःचा पीक विमा मंजूर आहे का, आपली रक्कम दाखवते का, कॅल्क्युलेशन दाखवते का, हे मोबाईलवरती कसं पाहायचं याच्याबद्दल माहिती घेतली. परंतु आपला जिल्हाच या उत्पादकतेच्या आधारे पीक विम्यासाठी पात्र आहे का, हे देखील माहीत असणं गरजेचं आहे. कारण पीक विमा वाटप होत असताना, पीक विमा मंजूर होत असताना महत्वाचा जो फॅक्टर आहे तो म्हणजे उत्पादकता. पीक कापणीच्या अंतिम अहवालाच्या आधारे निर्धारित केलेली उत्पादकता जी पुढे पीक विमा कंपन्यालाही दिली जाते आणि शासनालाही सादर केली जाते, ज्याच्यामध्ये तुमच्या जिल्ह्यामध्ये सरासरी हेक्टरी किती उत्पादन आलेलं आहे, मग ती गेल्या वर्षीच्या तुलनेत गेल्या 5 वर्षाच्या तुलनेमध्ये किती आहे त्याची सरासरी काढली जाते आणि त्या प्रमाणामध्ये जे काही नुकसान झालेलं असेल, जे काही घट असेल, ती घट निश्चित करून पीक विम्याचं कॅल्क्युलेशन केलं जातं. जसे की आपण पाहिलेले की नांदेड जिल्ह्यामध्ये काही भागामध्ये 40%, काही भागामध्ये 35% वगैरे वगैरे रकमा दाखवत आहेत. म्हणजे हेक्टरी 12,000, 8,000, 9,000, 15,000 च्या आसपासच्या रकमा दिसत आहेत. तर काही भागामध्ये अद्याप हे रकमा शून्य दिसत आहेत. मग याच माहितीच्या आधारे आपण कोणत्या जिल्ह्यामध्ये पीक विमा मिळण्याचे चान्सेस आहेत हे या ठिकाणी समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, आता तुम्हाला स्क्रीनवरती जे दिसतंय ती तुम्हाला 2025-26 ची खरीपाची उत्पादकता आहे. याच्यामध्ये आपण पाहू शकता, सुरुवातीला आपल्याला वर जे दिलंय ते खरीपाचा राईस, म्हणजे बरेच जण धानाचा पीक विमा मिळणार का विचारतात. तर आपण या ठिकाणी पाहू शकता जी काही जिल्ह्याची उत्पादकता आहे, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ही धान पिकाची उत्पादकता आपण या ठिकाणी पाहू शकता. आता याच्यामध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये ही उत्पादकता जर पाहिलं, गेल्या वर्षी समजा पालघर जिल्ह्यामध्ये 2534, जी यावर्षी 1648 झाले, म्हणजे जवळजवळ 60% पर्यंत या उत्पादनामध्ये घट झालेली गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये. अशी गेल्या 5 वर्षाची सरासरी काढली जाते आणि त्या प्रमाणामध्ये तूट. तर पालघर जिल्ह्यामध्ये धान या पिकाचा पीक विमा मिळण्याचे थोडेफार चान्सेस त्या ठिकाणी आहेत. अशीच आपण खरीपाची ज्वारी, बाजरी पाहू शकता. तर बाजरीचं उदाहरण घेतलं, बाजरीमध्ये आपण पाहू शकता सोलापूरमध्ये कॅल्क्युलेशन दाखवायला सुरू झालेलं आहे. 401 किलो प्रति हेक्टर या ठिकाणी दाखवलं जात आहे. जे आता बाजरीचं आपण गेल्या वर्षी जर पाहिलं तर सोलापूरमध्ये गेल्या वर्षी 677 किलो प्रति हेक्टर अशा प्रकारची उत्पादकता होती. म्हणजे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये सुद्धा बऱ्याच मोठ्या प्रमाणात घट आली. असेच इतरही जिल्हे आपण पाहू शकता, लातूरमध्ये बाजरीचं उत्पादन घटलेलं आहे, खाली नांदेडमध्ये घटलेलं आहे. असे बरेच सारे जिल्हे ज्या ज्या जिल्ह्यामध्ये उत्पादकता घटलेली आहे. याच्यानंतर मक्याबद्दल सुद्धा बरेच जण प्रश्न विचारतात. मका या पिकाची उत्पादकता कुठेही घटलेली नाही. याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर मराठवाड्यातील लातूर, धाराशिव, नांदेड, परभणी, हिंगोली हे जिल्हे वगळता मकाचा पीक विमा कुठल्याही भागामध्ये मिळण्याचे चान्सेस नाही येतात. आता महत्वाचं असं पीक आहे, त्याच्यामध्ये आपण जर पाहिलं परत मूग उडदात सुद्धा आपण पाहू शकता, उडदाचं देखील उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलेलं आहे आणि बऱ्याच भागामध्ये उडदाचं कॅल्क्युलेशन हे दाखवत आहे. वाशिम किंवा इतर काही जिल्हे सोडता बीड वगैरे, तर आपल्याला या ठिकाणी उडदाचा पीक विमा काही प्रमाणामध्ये येण्याच्या शक्यता या ठिकाणी दिसून येत आहेत. आता महत्वाचं पीक आहे सोयाबीन. आता सोयाबीनसाठी बरेच जण विचारले जातात. आता नाशिक आपण पाहू शकता, नाशिकमध्ये सोयाबीनच्या उत्पादकतेमध्ये घट नाहीये. गेल्या वर्षीचं नाशिकचं सोयाबीनचं उत्पादन आणि या वर्षीचं सोयाबीनचं उत्पादक याच्यामध्ये एवढा काही डिफरन्स नाही. आपण गेल्या वर्षी पाहू शकता नाशिकमध्ये 2000 किलो प्रति हेक्टर म्हणजे 20 क्विंटल प्रति हेक्टर होतं, ते साधारणपणे आता 16 क्विंटल पर्यंत गेलेली आहे. धुळे, नंदुरबार, आता नंदुरबारचा आपण पाहू शकता 1007 किलो आणि गेल्या वर्षी नंदुरबारमध्ये हेच 1188 किलो. म्हणजे खानदेशामध्ये सोयाबीनचं कुठेही उत्पादनामध्ये घट या ठिकाणी दाखवण्यात आलेली नाही. आता त्याच्यानंतर अहिल्यानगरमध्ये उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आहे. पुण्यामध्ये उत्पादनामध्ये कुठल्याही प्रकारची घट नाही. सोलापूरमध्ये उत्पादनामध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट आहे. म्हणजे अहिल्यानगर आणि सोलापूर हे दोन्ही जिल्हे सोयाबीनच्या पीक विम्यासाठी पात्र होऊ शकतात. साताऱ्यामध्ये उत्पादकते घट नाही, सांगलीमध्ये उत्पादकतेमध्ये घट नाही, कोल्हापूरमध्ये उत्पादन वाढलंय. याच्यानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये उत्पादकतेमध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे. तर छत्रपती संभाजीनगरला सोयाबीनचा पीक विमा मिळण्याचे चान्स आहेत. आपण जालना आणि बीडचं जर पाहिलं तर गेल्या वर्षी बीडचं उत्पादन होतं 2172 किलो आणि जालन्याचं होतं 1767. त्या प्रमाणामध्ये आपण पाहू शकता जालन्यामध्ये थोडीशी घट दिसून येत आहे. लातूरमध्ये 1236, जे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ निम्म उत्पादन झालेलं आहे. याच्यानंतर धाराशिवमध्ये उत्पादनामध्ये घट आहे. नांदेडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात घट आहे. नांदेडचं गेल्या वर्षीचं उत्पादन किंवा गेल्या 5 वर्षाची उत्पादकता या प्रमाणामध्ये नांदेडमध्ये सोयाबीनचं खूप मोठ्या प्रमाणात घट दाखवलंय. परभणीमध्ये उत्पादनामध्ये घट आहे.
हिंगोलीमध्ये थोड्या प्रमाणात, परभणीमध्ये आपण पाहू शकता हिंगोलीमध्ये 755, जी गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ निम्म उत्पादन झालेलं आहे. आता याच्यानंतर मोठी घट आहे ती म्हणजे बुलढाण्यामध्ये सुद्धा जवळजवळ उत्पादन निम्म्यानं झालेलं आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये 50% पर्यंत उत्पादन आलेलं आहे. अकोल्यामध्ये घट आहे. याच्यानंतर वाशिममध्ये थोड्याफार प्रमाणात घट आहे. अमरावतीमध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे. यवतमाळमध्ये आपण जर पाहिलं तर यावर्षी 875 किलो आहे, जे गेल्या वर्षीच्या तुलनेमध्ये जवळजवळ 60%च्या आसपास आहे. 1558 किलो गेल्या वर्षी उत्पादनता या ठिकाणी दाखवण्यात आलेली आहे. वर्ध्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट आहे आणि वर्ध्यामध्ये पीक विम्याचं कॅल्क्युलेशन झालेलं आहे. शेतकऱ्यांना रकमा दिसायला सुरू झालेल्या आहेत. वर्ध्यामध्ये इतरही पिकांचं कॅल्क्युलेशन झालंय, ज्याच्यामध्ये वर्ध्यामध्ये रकमा मिळायचे चान्सेस आहेत. नागपूरमध्ये आपण पाहू शकता उत्पादनामध्ये घट आहे. भंडारा आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात या सोयाबीनच्या उत्पादनामध्ये घट आहे. चंद्रपूरमध्ये जवळजवळ 30 ते 35% आसपास फक्त उत्पादन या ठिकाणी सोयाबीनचं दाखवत आहे. तर अशा प्रकारे जी काही उत्पादकता आहे ते आपण पाहू शकता आपल्या जिल्ह्याची. फक्त सोयाबीनचीच नाही आहे, बाकी तुम्ही जे काही पिकं असतील, ज्या पिकाचा तुम्हाला वाटतंय की पीक विमा मिळू शकतो का, तर या उत्पादकतेच्या आधारेच तो पीक विमा या ठिकाणी पुढे कॅल्क्युलेशन केला जातो. आता ही जिल्ह्याची उत्पादकता आहे, याच्यामध्ये तालुक्यामध्ये फरक पडतो, याच्यामध्ये महसूल मंडळामध्ये फरक पडतो. जसं मी यापूर्वी सुद्धा लाईव्ह मध्ये सांगितलं की एखाद्या जिल्ह्यामध्ये समजा 60 महसूल मंडळ असतील आणि उत्पादकता जरी समजा 50% आली आणि एखाद्या महसूल मंडळामध्ये होऊ शकतो उत्पादकता वाढलेली असू शकते, एखाद्या महसूल मंडळामध्ये उत्पादकता कमी आलेली असू शकते. तुम्ही तुमचा वैयक्तिक पीक विमा क्लेम चेक करा, मंजूर आहे का, आणि तुमच्या जिल्ह्याची उत्पादकता पहा, जेणेकरून तुम्हाला आशेवरती राहायचं की नाही राहायचं याच्या संदर्भातील माहिती देखील मिळणार आहे. या उत्पादकतेची लिंक तुम्हाला कृषी महाराष्ट्र अर्थात महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागाच्या वेबसाईटवरती मिळेल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा त्याच्या लिंक देण्यात आलेल्या आहेत. धन्यवाद.